नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. तारीख 10 डिसेंबर 2024, स्थळ परभणी या ठिकाणी उसळलेल्या संविधान शिल्पाची विटंबना आणि त्यानंतर उसळलेल्या हिंसाचारामध्ये भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला. नवागोंदा पोलीस ठाण्याच्या परभणीत असणाऱ्या नवागोंदा पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांनीच मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला अशी धक्कादायक माहिती, आणि या सगळ्यातला ठपका जो आहे तो पोलिसांवर ठेवण्यात आला. अशी धक्कादायक माहिती जी आहे ती न्यायवैद्यक अहवालातून समोर आलेली आहे. 491 पानी हा पूर्ण अहवाल जो असल्याचं पाहायला मिळतो. गुप्त अहवाल आहे. या अहवालाच्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत आणि या चर्चेत माझ्यासोबत आहे माझा सहकारी राजरत्न जोंधळे. राजरत्न, खर तर सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हा पोलीस मारहाणीतच झाला असं बोललं जात होतं. मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये हिवाळी अधिवेशनात विधानसभेत निवेदन देत असताना श्वसनाच्या आजारामुळे सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं होतं. मात्र आता न्यायवैद्यक अहवालातून पोलीस मारहाणीमध्येच भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलेलं आहे. नेमकं या 491 पानी अहवालात काय म्हटलंय? संकेत, जर आपण पाहिलं तर 10 डिसेंबरला दुपारच्या दरम्यान जे परभणीमधलं स्टेशन परिसर आहे त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आहे आणि त्या ठिकाणी जर खाली पाहिलं तर त्या ठिकाणी एक संविधान शिल्प आहे. त्या संविधान शिल्पाची एका व्यक्तीनं विठंबना केली आणि त्यानंतर पाहिलं तर हिंसाचार जो आहे तो बीड एकंदरीत परभणीमध्ये झाल्याचं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळालं. 10 डिसेंबरला ही घटना घडली आणि त्यानंतर 11 डिसेंबरला या घटनेच्या निषेधार्थ एक मोर्चा काढण्यात आलेला होता आणि हा मोर्चा काढल्यानंतर या मोर्चामध्ये मोठा हिंसाचार झाल्याचं पाहायला मिळालं. मोठ्या प्रमाणामध्ये दगडफेकीची घटना घडली, जाळपोळीच्या घटना घडल्या आणि त्यानंतर पोलिसांनी एक कोम्बिंग ऑपरेशन राबवलं. या कोम्बिंग ऑपरेशन मधून सोमनाथ सूर्यवंशी ह्या आंदोलकाला पोलिसांनी जे आहे ते ताब्यात घेतलेलं होतं. त्यानंतर जर आपण पाहिलं, या आंदोलकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या नंतर संकेत पोलीस मारहाणीमध्ये एकंदरीत त्यावेळेस त्याला ताब्यात घेतला आणि या ताब्यात घेतल्याच्या नंतर 14 डिसेंबर रोजी या सोमनाथ सूर्यवंशीला अटक केली आणि त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी ही सुनावण्यात आलेली होती. त्यानंतर 15 डिसेंबरच्या पहाटे जिल्हा कारागृहामध्ये सोमनाथ याच्या छातीत जळजळ आणि त्याला श्वसनाचा त्रास होत असल्यानं त्याला ज्या रुग्णालयामध्ये सोमनाथ सूर्यवंशीला दाखल करण्यात आलं. परंतु डॉक्टरांनी सकाळी 7च्या सुमारास सोमनाथ सूर्यवंशी या आंदोलकाला सैनिकाला जे आहे मृत घोषित केलं आणि त्यानंतर तशी माहिती तुरुंग प्रशासनानं या बाबतीमध्ये दिलेली होती. आता या प्रकरणामध्ये ज्यावेळेस सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला आणि त्यानंतर संपूर्ण राज्यभरामध्ये भीमसैनिकांमध्ये मोठा रोष पाहायला मिळाला. या प्रकरणामध्ये महाराष्ट्रभर आंदोलन सुद्धा करण्यात आलेली होती. जर तुला आठवत असेल तर स्वतः विरोधी पक्षनेते लोकसभेचे राहुल गांधी यांनी सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची सुद्धा एकंदरीत भेट घेतलेली होती. आता या प्रकरणामध्ये जे आहे त्यावेळेस तर शवविच्छेदन ज्यावेळेस करण्यात आलेलं होतं ते शवविच्छेदन सुद्धा त्याचं व्हिडिओ चित्रीकरण सुद्धा करण्यात आलेलं होतं, त्याची तपासणी सुद्धा करण्यात आली आणि आता या बाबतीमध्ये दंडाधिकाऱ्यांचा जो अहवाल आलेला आहे, अहवालामधून धक्कादायक माहिती आता पुढे आलेली आहे. त्या अहवालामध्ये असं म्हणण्यात आलंय की सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांनी केलेल्या मारहाणीमध्ये, विशेषतः नवामोंडा पोलिसांनी केलेल्या मारहाणीमध्ये झाल्याचं एकंदरीत या अहवालामध्ये संकेत सांगण्यात आलेला आहे. हा अहवाल जर आपण पाहिला तर या अहवालामध्ये 451 पानी संकेत हा अहवाल आहे आणि या अहवालामध्ये अनेक धक्कादायक खुलासे जे आहेत एकंदरीत हा जो अहवाल आहे त्या अहवालामध्ये करण्यात आले आणि हा अहवाल जो आहे न्यायदंडाधिकाऱ्याचा जो अहवाल आहे तो मानव अधिकार आयोगाकडे सुद्धा एकंदरीत पाठवण्यात आलेला आहे. निश्चितच राजत नाही, या सगळ्या अहवालामुळे कुठेतरी आता विरोधक सुद्धा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. थेटपणे संजय राऊत असतील, रोहित पवार असतील यांनी गृहमंत्र्यांची दिशाभूल करणाऱ्याच पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करा असं म्हटल्याचं पाहायला मिळतंय. निश्चितपणे, कारण पाहतोय की वारंवार अशा पद्धतीच्या ज्या घटना घडलेल्या आहेत. कारण या प्रकरणामध्ये निवेदन देताना स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले होते की सोमनाथ सूर्यवंशीला श्वसनाचा आजार होता आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला, असा त्यांनी विधानसभेमध्ये निवेदन केलेलं होतं. आणि त्यामुळे अत्यंत धक्कादायक गोष्ट आहे. कारण या आपण एक आपल्या प्रेक्षकांना सांगूयात की या न्यायदंडाधिकाऱ्यांचा जो अहवाल आहे त्या अहवालामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे. सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू मारहाणीत झाल्याचं न्यायदंडाधिकाऱ्यांनी जो अहवाल दिलेला आहे त्या अहवालामध्ये म्हणण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर गोपनीय अहवाल, हा जो गोपनीय अहवाल आहे तो राज्याने जे आहे मानवाधिकार आयोगाकडे हा सादर केलेला आहे. त्याचबरोबर आयोगानेही या घटनेची गंभीर दखल घेत सर्व पोलिसांना नोटीस बजावलेली आहे. संकेत जवळपास 70 पोलिसांना या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर आता नोटीस बजावण्यात आलेली आहे. कारण अतिशय मोठी घटना घडलेली होती. कारण
एका आंदोलकांना पोलीस कोठडीमध्ये त्याचा मृत्यू झालेला होता आणि त्या अनुषंगानं या प्रकरणामध्ये मानवाधिकार आयोग सक्रिय झालेलं होतं आणि त्यांनी तशा पद्धतीचे निर्देश दिलेले होते आणि या प्रकरणामध्ये आता न्यायदंडाधिकाऱ्यांनी थेटपणे या बाबतीमधला अहवाल जो आहे तो आता मानव अधिकार आयोगाला दिलेला आहे आणि त्या अनुषंगानं आता पुढील तपास होणार आहे आणि यामध्ये जे दोषी आहेत त्या दोषींवरती आता कारवाई केली जाणार आहे कारण 70 जणांना या प्रकरणामध्ये दोषी ठरवण्यात आलेले आहे आणि याआधी जर आपण पाहिलं तर जवळपास मला वाटतं 3 पोलिसांना या प्रकरणामध्ये आधीच निलंबित सुद्धा करण्यात आलेले आहे. निश्चितच राज्यात या सगळ्यामध्ये खरं तर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे पहिल्या दिवसापासून हे म्हणत होते की पोलीस मारहाणीमध्येच भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झालेला आहे. या सगळ्यावर आज न्यायदंडाधिकाऱ्यांच्या या अहवालामुळे एक प्रकारे मोहर जी आहे ती उमटलेली आहे. निश्चितच राजरत्न या सगळ्या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर आता पुढचा तपास कसा होईल किंवा राष्ट्रीय मानवाधिकार आयोग याच्यावर काय दखल घेईल असं वाटतं? निश्चितपणे आता या बाबतीमध्ये आता राज्य सरकारला तर त्यांनी तशा पद्धतीच्या जे कोणी या संबंधामधले तपास अधिकारी आहेत त्यांना मानव अधिकार आयोगाने आता नोटिसी पाठवलेल्या आहेत. त्यांना या नोटिसीचं उत्तर देणं बंधनकारक आहे. या प्रकरणामध्ये ते काय उत्तर देतात त्या अनुषंगाने सर्व कारवाई जी आहे पुढची संकेत ती ठरू शकते. निश्चितच राज्यात या सगळ्या प्रकरणामधले जे काही अपडेट्स येतील ते आपण वेळोवेळी आपल्या प्रेक्षकांपर्यंत तर पोहोचूयातच. अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.